नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणालेली आहे की मी उद्या बहिणीकडे चालली आहे आणि आज आहे रविवार आणि त्याच्यामुळं नाही तर भैरोबाचं मंदिर आहे माझ्या आजोळी आडीवला. म्हणजे माझ्या बहिणीला ना आडीवमध्ये मामाच्या तिथंच दिलेलं आहे, पण म्हणलं आज रविवार नाही आणि दर्शन पण होईल देवाचं, म्हणून आम्ही चाललो आहे आज भैरवनाथाच्या दर्शनाला. आणि ह्याची पण चैत्रात ना पौर्णिमे दिवशी इथली पण जत्राच असते आणि माझ्या सासरच्या सिद्धेश्वराची पण त्याच दिवशी जत्रा असते मैत्रिणीनं. तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे मंदिरात गेल्यावर. बघू आधी तिथे विचारते ते व्हिडिओ बनवू देतात का, काय काय ठिकाणी बनवू देत नाहीत, तर बनवा म्हणले तर मग मी बनवते नक्की. मैत्रिणींनो, भैरवनाथाचं म्हणजे अंकोलीचेच आहे ना देवस्थान, आडीवचं आहे हे, पण म्हणजे अंकोलीला पण भैरवाच आहे की, आडीवचंच हे स्थान आहे इथं. आणि आडीवला म्हणजे पौर्णिमेला तर यात्रा असतीच आणि आता आज रविवारचं पण इथं भरपूर जण येतात दर्शनासाठी, त्याच्यामुळे म्हणलं चला आपण पण आज जाऊन यावं. आणि खूप दिवस पटपट करा. बघा मैत्रिणींनो, किती छान आणि किती छान झाड आहेत आणि खूप इथं सावली आहे बरं का. एकदा आत मंदिराकडे म्हणजे वळताना अर्धा किलोमीटरचं अंतर असेल बघा. अर्धा किलोमीटर पासून जी झाडं आहेत ना ती मंदिराकडे येईपर्यंत झाड आहेत बघा. इथं नाव बघा दिसतंय का तुम्हाला, श्री काळ भैरवनाथ प्रसन्न. काळ भैरवनाथ आहेत ही. आणि बरेच जण इथं म्हणजे एवढी छान यात्रा असते एप्रिलमध्ये पौर्णिमेला. 2 दिवस यात्रा असते, पण भरपूर सबिना ही. आणि आम्ही लहान होतो, माझा आजोळ आहे आणि तुम्हाला सांगू का, आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही यात्रेला यायचो मामाच्या गावाला. खूप छान होती भरती जत्रा आणि झाडं पण खूप भरपूर आहेत बघा. ही बघा भरपूर अशी आणि खूप मोठी मोठी आणि जुनी झाडं आहेत बरं का. बुड बघा किती मोठं आहे हे झाडांचं. दर्शन वगैरे घेतलं मैत्रिणीनं आम्ही. आता असे राऊंड मारून आलो. आज मी खूप दिवसात ना आले, कारण कधी योगा आला नाही. कधी कसं होतं, आमच्या पण शिटकोळची यात्रा आणि इथली यात्रा चैत्र महिन्यात मग पौर्णिमेला दोन्ही पण असते, त्यामुळं मग सासरी जायचं का इकडे यायचं. त्याच्यामुळं ना आता आज रविवार पण होता आणि चला म्हटलं. मग माझ्या बहिणीला त्या दिवशीच म्हटलं मी रविवारी येईन, आपण देवाला जाऊ. आणि मी आणि माझी बहीण आता सगळं दर्शन वगैरे झाले, म्हणलं 5 मिनटं बसू आणि मग जाऊ आपण घरी. तर चला मी दाखवतेच पुढं घरी गेल्यावर. मैत्रिणींनो, आज आहे एकादशी आणि मी माझ्या बहिणीच्या घरी आली. तिची पण एकादशी असती, माझ्या चुलतीची पण एकादशी असती. तर बघा ही बटाटा शाबूची पापडी, शाबू बटाटा मिक्स शाबू केला म्हणजे तिने खिचडी केली. आणि इथं गोकुळचं दही. या फराळ करायला मैत्रिणींनो, माझ्या चुलतीची पण एकादशी असते, माझ्या बहिणीची पण एकादशी असते आणि आम्ही तिघे आता फराळ करायला लागलोय. आणि माझी चुलती इकडं म्हणजे माझी चुलती बहिणीकडेच आली आहे. मग म्हणलं चला आणि जाऊन मंदिराला पण देवाच्या पाया वगैरे पडून आलो. मग तिने येईपर्यंत माझ्या चुलतीनं खिचडी ही करून ठेवली, पापड्या तळून ठेवल्या. आल्या की आम्ही फराळ करायला बसलोय. आणि मला सांगा मैत्रिणींनो, मी आज काळ भैरवनाथाच्या दर्शनाला गेली तर आमच्या इथल्या आडीवचं म्हणजे देवस्थान कसं वाटलं आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. या फराळ करायला आणि या फराळ करायला मग ती माझी बहीण. तर या, धन्यवाद.